नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये। पावसाच्या दिवसांमध्ये मस्त कुरकुरीत तळणीचे पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच खूप आवडतात। तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडत असतील। तर आज आपण येथे कुरकुरीत, खुसखुशीत, कमी तेल शोषणारी तसेच भरपूर लेयर्सवाली आणि 5 ते 6 दिवस स्टोअर करून फ्रीजमध्ये राहणारी मस्त अळूवडी बघणार आहोत। बऱ्याच जणांच्या अळूवड्या अशा अख्ख्या होत नाहीत आणि त्या तेलामध्ये टाकल्यावर पसरतात, कुरकुरीत होत नाहीत। तर येथे आपली अळूवडी एकदम कुरकुरीत आणि छान झालेली आहे। तर अळूवडी एकदम परफेक्ट होण्यासाठी मी येथे काही खास टिप्स सांगितल्या आहेत, तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरुवातीला मी येथे अर्धा तास अगोदर चिंच भिजत घातलेली, चिंचेला खवळून मी त्याचा रस काढून घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी 2 चमचे गूळ घेत आहे आणि गूळ घातल्यानंतर मी थोड्या वेळासाठी ढवळून ते बाजूला ठेवून देणार आहे, कारण की तोपर्यंत आपलं गूळ त्यामधले विरघळेल। आता ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, येथे कोथिंबीर, आलं, मिरची आणि लसूण या सर्वांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। तर मी येथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तसेच त्यानंतर मी 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या येथे घालून घेतलेल्या आहेत। तसेच मिरच्या 5 ते 6, आलं 1.5 इंच घालून घेतलेले आहे। आता हे मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेणार आहोत। आता हे वाटलेलं सारण मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे। आता ह्यानंतर आपण अळूची पानं कशी कापायची ते बघून घेणार आहोत। तर येथे मी 7 ते 8 अळूची पानं घेतलेली आहेत आणि अळूवडीसाठी लागणारं जे अळूचं पान असतं ना, ते डार्क हिरव्या रंगाचं असतं आणि त्याचा देठ असतो तो जांभळ्या रंगाचा, गडद जांभळ्या रंगाचा असतो। आता आपली अळूवडी व्यवस्थित बांधता यायला पाहिजे, त्यासाठी मी याची शेरा काढून घेते पानाच्या। आणि तसेच शेरा काढून झाल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे, लाटणी या पानावरून फिरवून घ्यायची आहे। त्यामुळे अळूचं पान हे सॉफ्ट होणार आहे आणि चपट होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला रोल बांधताना काही त्रास होणार नाही। आपण लाटणी किंवा तांब्या या दोघांचा पण वापर करून ही पानं चपटी करून घेऊ शकतो। आपल्याला आपल्या पोळीसारखं छानपैकी हे पान लाटून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही असे नाही ना केलेत तर मग आपल्याला रोल बांधताना काय होणार आहे, आपला रोल सुटणार आहे किंवा त्याला मध्येच अडथळा येणार। तसेच अळूच्या वडीचा जो देठ आहे ना, तो एकदम जवळून कापायचा आहे। त्याचा जरी उंचवटा आला ना तर आपल्याला अळूवडी बांधताना त्रास होतो। तर अशाच पद्धतीने आपण सगळी आपली अळूची पानं देठ काढून व्यवस्थित लाटणी फिरवून घ्यायची आहेत। तर येथे माझी सर्व पानं अशाच प्रकारे लाटून आणि देठ काढून पूर्ण झालेली आहेत, ती तुम्ही बघू शकता। जवळजवळ 7 ते 8 पानं ती सर्व मी अशा प्रकारे करून घेतलेली आहेत। आता हे झाल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी बनवायचं सारण, त्याकडे आपण वळणार आहोत। 1.5 कप बेसन घेतलेलं, बेसन नेहमी चाळून घ्यायचं। चाळून घेतल्यामुळे काय होतं, आपल्या ज्या बेसनाच्या गुठळ्या होतात ना, तर त्या होत नाहीत आणि व्यवस्थित मिक्स होतं बेसन। त्यामुळे आपल्याला सर्व बेसन हे चाळून घ्यायचं आहे। तर माझे ते बेसन चाळून झालेले आहेत, तर मध्ये गुठळ्या येतात त्या चमच्याच्या सहाय्याने आपण व्यवस्थित मोडायच्यात आणि पुन्हा ते चाळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी पुन्हा अर्धा कप बेसन येथे टाकलेलं आहे, तो सुद्धा आपण येथे चाळून घेतलेला आहे। तसेच आपल्या अळूवडीला क्रिस्पीपणा येण्यासाठी मी येथे पाव कप तांदळाचं पीठ घेतलेले आहे। 2 चमचे भरून मी सफेद तीळ घेतलेले आहे। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे। तसेच लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे। तसेच मी येथे अर्धी वाटी सुकं खोबरं मिक्सरला बारीक लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण जी अगोदर केलेली पेस्ट ती टाकून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ। मगाशी जो चिंचेचा खोळ केलेला आहे तो आता आपण ह्या सारणामध्ये टाकून घेणार आहोत। चिंचेचा खोळ टाकल्यानंतर आपण चमच्याच्या सहाय्याने ते व्यवस्थित एकत्रित करून घेऊया। तसेच जेवढं आपला चिंचेचा खोळ आहे ना, तो पूर्ण मिक्स होईपर्यंत आपण त्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये। चिंचेचा खोळ टाकल्यानंतर जेवढं सुकं मिश्रण असेल ना, तेवढं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सर्व मिश्रण आपण हाताच्या सहाय्याने एकत्रित करून घेऊया। तर जेवढा आपल्याला चिंचेचा खोळ आहे तोपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तसेच जसं लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर आपलं हे मिश्रण कितपर्यंत व्यवस्थित पाहिजे अळूवडीसाठी ते मी येथे पुढे सांगणारच आहे तुम्हाला। पाणी घालताना जपूनच टाकायचे आहे, एकदम टाकायचे नाहीये। थोडे थोडे करून आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित एकजीव करणार आहोत। तर येथे आपले मिश्रण बऱ्यापैकी व्यवस्थित तयार होत आलेले आहे। तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। अजून थोडं पाणी आपल्याला या इथे घालावं लागणार आहे। कधी कधी काय होतं, जेव्हा अळूवडी आपण करतो ना, ती खाताना घशाच्या इकडे अडकली जाते किंवा तिचा आपल्याला घास बसला जातो। त्यामुळे हे मिश्रण करताना एकदम आपल्याला घट्ट पण नाही करायचंय आणि एकदम आपल्याला पातळ सुद्धा ते करायचे नाहीये। एकदम घट्ट केलं तर घशाला घास बसतो आणि एकदम पातळ केलं तर आपल्या अळूवडीला व्यवस्थित ते सारण लागलं जात नाही। तर येथे आपले परफेक्ट असे सारण तयार झालेले आहे। म्हणजेच आपण चमचा उचलल्यावर आपल्या चमच्याला लागलेले जे सारण आहे ना, ते आपण हात न झटकता पटकन खाली पडले ना, म्हणजे आपले सारण हे व्यवस्थित तयार झालेले आहे। आता आपण झालेले सारण आपल्या अळूच्या पानांना लावून घेणार आहोत। त्यासाठी मी पाट स्वच्छ केलेला आहे। तर येथे मी
एक पान ठेवून घेतलेले आहे आणि ते व्यवस्थित पकडून सगळ्या ठिकाणी आपण जे सारण केले आहे ते लावून घेणार आहोत। बेसन पीठ लावताना सर्व ठिकाणी एकसारखं लागेल याप्रमाणे आपण बेसन पीठ सगळीकडे लावून घेणार आहोत। त्यासाठी पानाचं एक टोक आपल्याला पकडायचे आहे आणि व्यवस्थितपणे सगळीकडे हे पीठ आपण लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं पहिलं पान व्यवस्थित सगळीकडे सारवून बेसन पीठ लावून तयार झालेलं आहे। आता एक काम करायचं आहे, दुसरं पान घ्यायचं आहे आपल्याला हातामध्ये आणि त्या उलट्या दिशेने पहिल्या पानावर ठेवून घ्यायचं आहे। आता पुन्हा आपल्याला ह्या दुसऱ्या पानावर सुद्धा व्यवस्थितपणे बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। पहिलं पान लावताना आपल्याला थोडासा त्रास होतो, पण दुसरं पान लावताना आपल्याला त्रास होत नाही, कारण की अगोदरच तो बेसन पिठाचा जो चिकटपणा आहे तो दुसऱ्या पानाला लागलेला असतो, त्यामुळे ते पान हलत नाही आणि आपण इझिली ते पीठ ह्यावर सारून घेऊ शकतो। तर येथे आपण सर्व कडांना सुद्धा हे पीठ लावून घेऊया। तर आपलं दुसरं पान लावून झालेलं आहे, तसंच तिसरं पान सुद्धा आपण ह्यावर असंच ह्याच प्रकारे लावून घ्यायचं आहे। तसेच मगाशी आपण त्यामध्ये खोबरं टाकलं, म्हणजेच आपल्या अळूवडीच्या सारणामध्ये खोबरं टाकलं। खोबरं टाकल्यामुळे काय झालेलं आहे, आपलं जी अळूवडी आहे ना ती तळताना मस्तपैकी कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे आपण सुकं खोबरं मिक्सरला लावून घेतलेलं होतं। आता हे सर्व पानं लावून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, जे बाजूच्या कडा आहेत ना त्या आपल्याला ह्या व्यवस्थित मोडून घेतल्या पाहिजेत, म्हणजे आपलं जे सारण आहे ना बेसन पिठाचं ते बाहेर येणार नाही। त्यामुळे पहिल्या ज्या आपण बाहेरच्या कडा आहेत त्या व्यवस्थित दाबून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपली जी ही दोन्ही पण टोकं दिसत आहेत, जे सुरुवातीचं टोक आहे ते पण आपल्याला फोल्ड मारून घ्यायचं आहे आणि जे शेवटचं सुद्धा टोक आहे ते सुद्धा आपण तसंच त्याचप्रमाणे फोल्ड मारून घेणार आहोत। तर ह्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा चारी बाजूनी व्यवस्थित फोल्ड मारून घ्यायचे आहेत आणि ह्या ज्या चिकटलेल्या बाजू नाही आहेत ना त्या व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला रोल जेव्हा बांधला जातो ना तेव्हा तो सुटला जात नाही। त्यामुळे जिथे जिथे मोकळं दिसते त्या त्या ठिकाणी आपण पीठ लावून घ्यायचं आहे। आता पुन्हा ही पहिली घडी मारल्यावर आपला अळूवडीचा रोल सुटू नये यासाठी मी पुन्हा त्यामध्ये पीठ लावून घेत आहे, म्हणजे आपला रोल हा सुटला जाणार नाही। आता पुन्हा ती आपण फोल्ड मारून घेऊया आणि फोल्ड मारल्यानंतर पुन्हा थोडेसे पीठ आपण त्यावर लावून घेणार आहोत, म्हणजे आपला रोल हा गच्च बांधला जाईल। तसेच रोल बांधताना हा लूज घ्यायचा नाही, आपल्याला घट्ट वळून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपली अळूवडी ही तेलात सुटली जात नाही। तर इकडे आपला व्यवस्थितपणे रोल तयार झालेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तसेच उरलेल्या पानांचा सुद्धा मी येथे रोल करून घेतलेला आहे। तर आपल्या इकडे 2 रोल तयार झालेले आहेत, तर ते आपण आता वाफवून घेऊया। अळूवडी वाफवण्यासाठी मी येथे भांड्यामध्ये अगोदरच पाणी गरम करत ठेवलेलं। आता त्या वरच्या चाळणीला आपण व्यवस्थितपणे तेल लावून घेऊया। तेल लावल्यामुळे आपली अळूवडी आहे ती चाळणीला चिटकणार नाही, त्यामुळे आपण व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे। आता ह्या चाळणीमध्ये आपण केलेले रोल ठेवून घेऊया आणि हां, आपण जेव्हा पाणी उकळत ठेवतो ना तेव्हा खालच्या भांड्यामध्ये लिंब किंवा चिंच टाकून घ्यायची, त्यामुळे आपले भांडे खराब होत नाही आणि त्याला काळसरपणा येत नाही। आज मी येथे लिंब किंवा चिंच टाकायला विसरले, पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण इडली करतो किंवा कोथिंबीर वडी करतो किंवा अळूवडी करतो त्यावेळेला आपल्याला काय करायचे आहे, पाणी उकळत असलेल्या भांड्यामध्ये लिंब किंवा चिंच टाकून घ्यायची आहे। तर तुम्ही येथे बघू शकता 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर आपल्या अळूवडीच्या पानांचा रंग हा बदललेला आहे आणि आपली अळूवडी येथे तयार झालेली आहे। आपल्याला अळूवडी लगेचच ह्या चाळणीतून काढून घ्यायची नाही आहे, ती 5 ते 10 मिनिटं थंड होऊन द्यायची आहे। आता आपण आपली अळूवडी व्यवस्थित शिजली की नाही ते बघूया। आपली सुरी कुठेही पीठ न लागता व्यवस्थित निघालेली आहे, म्हणजे आपली अळूवडी ही परफेक्ट शिजलेली आहे। तसेच अळूवडी शिजल्यानंतर अर्धा तास फॅन खाली थंड करत ठेवायची आहे आणि नंतरच त्याच्या आपण वड्या पाडायला घ्यायच्या आहेत। गरम गरम असताना जर अळूवड्या कापायला घेतल्या ना तर त्याचं पीठ आपल्या सुरीला लागू शकतं, त्यामुळे जोपर्यंत आपलं अळूवडीचा रोल थंड होत नाही तोपर्यंत आपण तो कट करायचा नाही आहे। आणि तसेच आपण अळूवडी कापताना पहिले सुरीला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे काय होतं, आपल्या अळूवड्या ह्या इझिली कापल्या जातात। आणि तसेच अळूवडी कापताना आपल्याला धारवाली सुरी घ्यायची आहे, त्यामुळे अळूवड्या लगेच कापल्या जातात। तसेच सुरी रोलच्या मध्ये फिरवतच खालपर्यंत यायचं आहे कापत, त्यामुळे व्यवस्थित आपल्या अळूवड्या कापल्या जाणार आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता आपली अळूवडी किती परफेक्ट झालेली आहे आणि त्याचं बाइंडिंग पण किती व्यवस्थित झालेलं आहे। तर इथे आपल्या परफेक्ट अशा अळूवड्या तयार झालेल्या आहेत। आता त्या आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊया। अळूवड्या तळण्यासाठी मी अगोदरच गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेले, त्यामुळे तेल हे परफेक्ट तापलेले आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच अळूवड्या त्यामध्ये सोडायच्या आहेत, नाहीतर मग आपले अळूवड्यांना तेल जास्त शोषले जाते। येथे आपण आपल्या सर्व अळूवड्या ह्या पॅनमध्ये सोडून घेतलेल्या आहेत। पहिले 2 मिनिटं आपण अळूवड्यांना अजिबात हात नाही लावायचा आहे, त्याच्यानंतर मग त्या पलटी मारून घ्यायच्या आहेत, नाहीतर मग त्या व्यवस्थित पलटल्या जात नाहीत। तर येथे आपण आपल्या सर्व अळूवड्या अगदी सहजपणे पलटी करून घेतलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता। आता पुन्हा 1 ते 2 वेळा ह्या अळूवड्या आपल्याला पुन्हा पलटून घ्यायच्यात आणि मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत
पलटायच्या आहेत. तर येथे आपल्या सर्व अळूवड्या तळून झालेल्या आहेत, तर ते आपण एका टिश्यू पेपरवर डिशमध्ये काढून घेऊया. तसेच तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी सगळ्या टिप्स लक्षात ठेवून ही अळूवडी करून बघा. नक्कीच तुमची अळूवडी एकदम परफेक्ट तयार होणार आहे. तसेच तुम्ही हा चॅनल बघणारे नवीन असाल तर तुम्ही तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय.